हॅलो ऑल माय डिअर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना उदय कोचिंग क्लासमध्ये जाधव कडून सस्नेह नमस्कार. मागच्या तासाला आपण काळांचा अभ्यास पूर्ण केला आणि एकूण जे मुख्य 3 काळ आणि त्याचे उपप्रकार 4 अशा 12 काळांचा अभ्यास आपण पूर्ण केला आणि त्याला 12 काळ समजले. त्याला आता काळाच्या भेंड्या खेळता येतील याचा छोटासा गेम सुद्धा आपण शिकलो. काळ संपले म्हणजे क्रियापद संपलेलं नाही. मी जेव्हा क्रियापदाला सुरुवात केली शिकवायला, माझ्या विद्यार्थ्याकडून तुमच्याकडूनच काही प्रतिक्रिया आल्या होत्या की आम्हाला कॅन, कुड, मे, माईट याचा उपयोग शिकवा. आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत विद्यार्थ्यांना काळ समजत नाही, थोडीफार वाक्यरचना समजत नाही, तोपर्यंत या शब्दांचा वापर करणं किंवा शिकवणं थोडंसं अवघड जातं. अवघड इन सेन्स की त्या शब्दाचा वापर करण्यासाठी काय स्थिती हवी हे विद्यार्थ्यांना समजत नाही. आणि म्हणून आज तो दिवस आहे ज्यांच्या जीवनामध्ये अजून हे कॅन, कुड, मे, माईट, शूड थोडेसे त्रासदायक आहेत. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी की आपण सोप्या पद्धतीनं या शब्दाचा वापर करणार आहोत. म्हणून आज क्रियापदाचा 3रा प्रकार आपण शिकणार आहोत. त्यावेळेस मी क्रियापद ही शब्दाची 4थी जात शिकवायला सुरुवात केली तेव्हा सांगितलं होतं क्रियापदाचे 3 प्रकार पडतात. एक ऑक्झिलरी वर्ब, त्यालाच हेल्पिंग वर्ब म्हणतात, त्यालाच कोणी ऑक्झिलरी वर्ब असे म्हणतात किंवा टू बी वर्ब असं म्हणतात. दुसरा मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि तिसरं मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब हा प्रकार मराठी व्याकरणात नाही आणि त्यामुळंच हे क्रियापद शिकताना आमच्या विद्यार्थ्यांना थोडासा त्रास होतो. परंतु आज जे कान लावून ऐकतील आणि मन लावून शिकतील आणि बुद्धीचा वापर करून त्या शब्दाचा वापर करतील तर त्यांच्या समस्या दूर होतील अशी अपेक्षा. म्हणून आजचा क्रियापदाचा 3रा प्रकार आपण शिकणार आहोत. त्याचं नाव आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडल ऑक्झिलरी वर्ब या क्रियापदाचं जर भाषांतर केलं तर त्याचं भाषांतर असं केलं जातं अपूर्ण क्रियापद. कारण एकानं या मॉडल ऑक्झिलरीला एका व्याकरणकर्त्याचं नाव दिलंय डिफेक्टिव्ह वर्ब. काही व्याकरणाच्या पुस्तकामध्ये मॉडल ऑक्झिलरी वर्ब या नावाने हे प्रचलित आहे, काहीमध्ये डिफेक्टिव्ह वर्ब या नावाने प्रचलित आहे. आणि मी त्याचं भाषांतर केलंय अपूर्ण क्रियापद. विद्यार्थी म्हणतात व त्यांना हे समजलेलं आहे क्रियापदामुळं वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. व क्रियापदात जर अपूर्ण असेल तर वाक्य कसं पूर्ण होणार ते मी आता तुमचं समजून सांगणार आहे. त्याला अपूर्ण क्रियापद म्हणण्याचं काय कारण? क्रियापद वाक्यात आल्यानंतर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. परंतु आता आपण जे शब्द शिकणार आहोत हे एकट्या वाक्यात आले तर ते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत. याचाच अर्थ हे जे शब्द येणार आहेत त्याची मी लिस्ट थोडं तुम्हाला देतो. हे सर्व शब्द मुख्य क्रियापदाच्या जोडीनेच वापरावे लागतात आणि मुख्य क्रियापद जर त्या वाक्यात नसेल तर या शब्दांचा वापर होत नाही. याचा अर्थ काय की तो शब्द दुसऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे तो कसा आहे अपूर्ण आहे. डिफेक्टिव्ह म्हणजे त्यामध्ये काही कमतरता आहे. एक उदाहरण आपण लक्षात घेऊ की 4-5 वर्षाचा मुलगा रस्त्यावर चालू शकतो
पण जर अंधार पडला तर त्याला कोणाची तरी मदत लागते, तो घाबरतो. म्हणजे तो कसा आहे, अजून अपूर्ण आहे. म्हणजे जेव्हा तो रस्त्यावर चालतो तेव्हा त्याच्या जोडीला त्याची आई किंवा वडील किंवा बहीण भाऊ असले म्हणजे तो ते काम करतो. तुम्ही अनुभव घेतला असेल तुमच्या बालपणामध्ये. त्यावेळेस आपण अपूर्ण होतो. आता मात्र जसे तुम्ही वयाने वाढला, तुम्ही काय झाला, पूर्ण झालात. पण आज मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब शिकत असताना 3 गोष्टी आपण लक्षात घेऊ. एक तर हे शब्द मराठी व्याकरणामध्ये स्वतंत्ररित्या कोठेही शिकवले जात नाहीत. दुसरी गोष्ट, या शब्दांना स्वतःचा अर्थ सुद्धा नाही. आम्ही त्याचे अर्थ लावले आणि त्या अर्थाप्रमाणे आम्ही त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतो आणि तिथंच आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या चुका होतात. आता या वाक्याला स्वतःचा अर्थ नाही, हे वाक्य मराठीमध्ये नाही. मग आम्ही समजून कसे घ्यायचे आणि तेच आल्यापासून घ्यायचे की मॉडर्न ऑक्झिलरींना त्याचं एक स्वतंत्र विशेष काम दिलेलं आहे. विशेष काम दिलेलं आहे म्हणून नावाने जरी ते डिफेक्टिव्ह असले पण कार्याने ते कसे इफेक्टिव्ह आहेत. पुन्हा लक्षात ठेवा, त्याचं नाव काय, डिफेक्टिव्ह वर्ब. पण वाक्यात जर तुम्ही व्यवस्थित वापरलं तर त्याचा फार सुंदर अर्थ प्राप्त होतो आणि ते आपल्याला वापरता आले पाहिजे. तो जर व्यवस्थित वापर झाला तर ते इफेक्टिव्ह बनतात. या सर्व शब्दांचा आपण अभ्यास करत असताना तिसरी गोष्ट समजून घ्यायची, त्यांना शब्दशः अर्थ नाही पण त्याचं कार्य आहे, त्याला एक संदर्भ आहे आणि तो संदर्भ आपल्याला समजून घ्यायचा. आपल्या बोली भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये कुठल्या अर्थाने कुठल्या संदर्भात त्यांचा वापर करावा हे शिकणं म्हणजे काय शिकणं, मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब. तर अगोदर मॉडर्न ऑक्झिलरीचे शब्द किती आहेत ते आपण फळावर तयार करू. अगोदर त्याची व्याख्या तयार करू. आपल्याला त्याची लिस्ट बनवायची आणि म्हणून मॉडर्न ऑक्झिलरी कोणकोणते आहेत ते समजून घेण्यापूर्वी आपण त्याची व्याख्या शिकणार मराठीमध्ये. क्रियापद की जे मुख्य क्रियापदाशिवाय काम करू शकत नाही पण त्याला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे, त्या शब्दाला त्या क्रियापदाला मॉडर्न ऑक्झिलरी असं म्हणतात. Verb that cannot do work without main verb, but it has a special function that is called a modal auxiliary verb. विशेष त्याला कार्य आहे ते शब्द आपण लक्षात ठेवू. Can, could, should, would, may, might, need, used to, dare. Can, could, should, would, may, might, need, used to आणि dare हे जे 2, 4, 6, 8 आणि 9 शब्द आपल्या इंग्रजीमध्ये काय वापरलेले आहेत, डिफेक्टिव्ह वर्ब म्हणजे मॉडर्न ऑक्झिलरी वर्ब. आता ह्या शब्दांचं काही ठिकाणी आम्ही मराठीकरण करण्याचा प्रयत्न करतो आणि तेच अर्थ कधी कधी विद्यार्थी लक्षात ठेवतात. विद्यार्थ्यांना आज विचारलं कॅन या शब्दाचा अर्थ काय, तर ते सांगतात कॅन म्हणजे शेकणे. आता शेकणे हा सर्वसाधारण भाषांतर बरोबर आहे पण कॅन म्हणजे शेकणे असं म्हटल्यामुळं जिथं जिथं शक्य आहे अशा ठिकाणी लोक कॅनचा वापर करतात. पण आज तुम्हाला समजून सांगणार आहे, कॅनचा शब्दशः भाषांतरासारखा भाषांतर करू नका. आणि त्यामुळे काय घडतंय, आमच्या मराठीमध्ये आम्ही शिक्षकाला परवानगी विचारतो आणि मग आम्ही म्हणतात काय होतो, सर मी आत येऊ शकतो का. ही मराठी बरोबर आहे पण हेच वाक्य तुम्ही जर कॅनचा वापर केला, कारण वाक्यात काय शकतो का, मग विद्यार्थी म्हणतात कॅन आय कम इन सर,
आणि ही ब्लंडर आहे. मिस्टेक आणि ब्लंडर आहे म्हणजे फरक तुम्हाला समजतो ना. मिस्टेक म्हणजे चूक आणि ब्लंडर म्हणजे घोडचूक. तर तुम्ही जर मोठे झाला असाल आणि तुम्ही कॅन म्हणत असाल कॅन आय कम इन, तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. त्याचं कारण सांगतो, दोष तुमचा नाही. कारण आम्हाला शाळेमध्ये असंच शिकवलं जायचं किंवा शिकवलं गेलं असेल काही विद्यार्थ्यांना, कॅन म्हणजे शेकणे. एक विनोद सांगतो आणि नंतर आपण पुढे जाऊ. मी अगोदर तुम्हाला सांगितलं माझी इंग्रजी शिकण्याची सुरुवात झाली इयत्ता 8वीला. आम्हाला पहिलीपासून इंग्रजी नव्हती, पण 8वीला जेव्हा आमच्या माने सरांनी कॅन हा शब्द आम्हाला शिकवला, आम्हाला तो बऱ्यापैकी समजला. आणि आमच्यामध्ये एक राजे भोसले नावाचा विद्यार्थी होता. तो पुढे काही शिकला नाही, मॅट्रिक नापास झाला आणि नंतर सरपंच झाला गावाचा, ती गोष्ट वेगळी. पण त्या राजे भोसलेचं आज मला नाव आठवलं यासाठी. तो आमच्या शेजारच्या गावातच राहणार होता. आम्ही सर्व खेड्यातून त्या हायस्कूलला यायचो आणि हा हायस्कूलपेक्षा पासून 3 किलोमीटर अंतरावर राहायचा. थंडीच्या दिवसामध्ये पुष्कळ विद्यार्थ्यांना थंडी वाजायची. त्या काळामध्ये कोणाकडे सॉक्स, हातमोजे, स्वेटर हा प्रकार अजिबात नव्हता. अगदी साध्या कपड्यानुसार म्हणजे स्कूलची पॅन्ट आणि शर्ट, डोक्यामध्ये टोपी अशाच अवस्थेमध्ये विद्यार्थी त्याही काळामध्ये पायी हायस्कूलला यायचे. आणि काही काही दिवसामध्ये खूप थंडी पडायची. एक दिवस काय झालं, आमच्या माने सरांनी त्या राजे भोसलेला प्रश्न विचारला, राजे भोसले तुला आज उशीर झाला, काय झालं रे? मग त्याने सांगितलं, त्याला इंग्लिशमध्ये बोलण्याची भारी हौस असते ते. आणि तो म्हणाला, सर आय वॉज कॅनिंग. Because it is very cold today. Sir, I was canning because it is very cold today. आता त्या आम्हाला तर काही समजलं नाही, पण माने सरांना नाही समजलं नाही. तर म्हणून मला काय समजलं नाही, राजापासून तुला काय म्हणायचं? मग त्याने म्हणलं, सर तुम्ही शिकवलं ना कॅन म्हणजे शेकणे. मग मी तेच म्हणतो आय वॉज कॅनिंग म्हणजे मी काय शेकत होतो. आता कॅन म्हणजे अग्नी पेटून शेकणे असा त्याचा अर्थ घेतला होता. म्हणून विद्यार्थ्यांना जर काही गोष्टी समजल्या नाही तर हा आमचा राजा भोसला जसं म्हणतो तसं कधी कधी गैरसमज होऊ शकतो. एक विनोदाचा भाग आहे. पण कॅन म्हणजे शेकणे म्हणजे शक्य असणे अशा अर्थानं जरी घेतलं तरीही काही लोकांच्या जीवनामध्ये कॅन अजून चांगला समजलेला नाही. आणि हे समजून सांगण्यासाठी, कारण विद्यार्थी नेहमी आपल्या शिक्षकाचे फॉलोअप करीत असतात, कुठेतरी जे ऐकतात त्यापर्यंत ते बोलत असतात. आजकाल मजेशीर घटना घडत आहेत. काही कुटुंबामध्ये आई फारशी शिकले नाही, पण लेकरं इंग्लिश मिडियमला आहेत. मग इंग्लिश मिडियममध्ये लेकरं जे वाक्य बोलतात, शब्द बोलतात, तेच आई आपल्या घरामध्ये सुद्धा वापरतात. चांगली गोष्ट आहे, लेकराकडून शिकतात. पण त्यांना या अर्थानं मग काही काही शब्द समजत नाहीत. तर आज आपल्याला समजून घ्यायचं, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, नीड, यूज टू आणि डेअर हे शब्द कसे वापरायचे, नेमका त्याचा अर्थ काय, आणि हे समजून घेणं म्हणजेच काय शिकणं, मॉडर्न ऑक्झिलरी व्हर्ब. तर आज आपण 2 शब्द समजून घेणार आहोत. त्याचा उपयोग कसा आहे ते समजून घेणार आहोत टप्प्याटप्प्यानं. कारण त्याचा वापर आपल्या इंग्रजीमध्ये कसे करावा याचं स्पष्टीकरण हेच महत्वाचं आहे. नियमापेक्षा स्पष्टीकरण गरजेचं आहे आणि मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार. तर कॅन हा शब्द कसा वापरायचा आहे, म्हणजे कोणत्या गरजेसाठी, कोणत्या परिस्थितीत वापरायचा, त्याचा छोटासा उदाहरण तुम्हाला सांगणार. कॅन याचं कार्य आहे डिनोट्स एबिलिटी. कॅन हा शब्द काय दाखवतो, एबिलिटी. एबिलिटी म्हणजे पात्रता. पात्रता समजत सर्वांना. एखादी
गोष्ट करण्याची त्या व्यक्तीमध्ये पात्रता असते, त्याला इंग्लिशमध्ये ॲबिलिटी असं म्हटलेलं आहे. आता काही काही लोकांना पात्रता आणि क्षमता हे शब्द सुद्धा चांगले समजलेले नाहीत. ते काय म्हणतात, मी इंग्रजी बोलू शकतो, माझ्यामध्ये ती काय क्षमता आहे. हे वाक्य बरोबर आहे का? अजिबात नाही. मी इंग्रजी बोलू शकतो ही माझ्यामध्ये काय आहे, पात्रता आहे, ॲबिलिटी आहे. म्हणून त्यांना क्षमता या अर्थाने कधी वापरू नका. तर काय अर्थ वापरा, पात्रता. पात्रता कशी असते, एक्झाम्पल तुम्हाला समजेल, मग तुम्हाला सांगेल पात्रता म्हणजे काय. तो धावू शकतो. हे वाक्य आपण इंग्लिश मध्ये येतो, ही कॅन रन. आता कॅन हा शब्द मूळ क्रियापद वापरला, याचा अर्थ त्या व्यक्तीमध्ये धावण्याची काय पात्रता आहे. उदाहरणार्थ, एक तरुण मुलगा आहे आणि एक म्हातारा व्यक्ती आहे 70 वर्षाचा, आणि दोघांना धावायला लावलं, तर दोघं बरोबर धावू शकतील का? शक्य नाही. आता कदाचित तो तरुण कधी धावला नसेल, आणि जर हा म्हातारा व्यक्ती लहानपणापासून धावत असेल, कदाचित अवसर होतं, पण कसं कधीतरी ते अपवादानं. पण जनरली तरुण धावू शकतात, म्हातारे धावू शकत नाही. म्हणजे म्हाताऱ्याची धावण्याची जी ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, काय झाली असते, कमी झालेली असते. पण पात्रता ज्यांना समजली त्यांना वर्तमान काळामध्ये मूळ क्रियापदाच्या जोडीनं कॅन वापरून वाक्य होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्नार्थक करता येते. समजलं? फक्त त्याचं कार्य समजून घ्या. त्या शब्दाला कार्य आहे, इट डिनोट्स ॲबिलिटी, आणि मग वापरताना मूळ क्रियापदाचा अगोदर वापरायचं. हेच वाक्य निगेटिव्ह करायचं झालं तर तुम्ही कसं करणार? कदाचित तो तरुण पडला, त्याच्या गुडघ्याला इजा झाली, आणि दुसऱ्या दिवशी त्याला सांगितलं, बाबा रे, तुला 100 मीटर रनिंगची शर्यत जिंकायची, तू पळू शकतो का? तर तो म्हणेल, आय कॅनॉट रन. म्हणजे आपण काय म्हणू, ही कॅनॉट रन. तो धावू शकत नाही, कारण त्याची पात्रता संपली. का संपली? कारण त्याच्या गुडघ्याला जखम झालेली आहे. जर तुम्हाला हे वाक्य प्रश्नार्थ करायचं असेल, तेही सोपं आहे. फक्त या शब्दाला कर्त्याच्या अगोदर वापरा, तुम्हाला प्रश्न तयार करते. कॅन ही रन, तू धावू शकतो का? जर पात्रता असेल तुम्ही यस म्हणा, नसेल तर नाही. दररोज तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात. शिक्षक एखादा धडा समजून सांगतात आणि म्हणतात, कॅन यू रीड इट नाऊ? कॅन यू रीड इट नाऊ? तुम्ही म्हणता, यस वी कॅन रीड इट नाऊ. आणि तुमच्यामध्ये काय झाली? पात्रता तयार झाली. एखाद्या 4थीच्या विद्यार्थ्यांना 8वीच्या विद्यार्थ्याचा धडा वाचायला सांगितला, आणि तो जर शिक्षकाने शिकवला नसेल, त्या धड्यात आलेल्या शब्दाचे उच्चारण जर त्या शिक्षकाने समजून सांगितले नसतील, तो 4थीचा विद्यार्थी तो धडा वाचू शकत नाही. कारण तो 4थीची त्याची पात्रता वेगळी आहे आणि 8वीची पात्रता वेगळी आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची वेगळी पात्रता असते. आपल्या मराठीमध्ये नेहमीच हा विनोद घडवतो, माझी आई तुझ्या आईपेक्षा चांगली भाजी बनवू शकते. ऐकलं ना? याचा अर्थ काय? याच्या आईची पात्रता वेगळी आहे आणि त्याच्या आईची पात्रता वेगळी आहे. प्रत्येकाच्या भाजी बनवण्याच्या वेगळ्या प्रकारच्या पात्रता आहेत, आणि दॅट इज द ॲबिलिटी. चव वेगळी असणं म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असलेली नैपुण्यता, वेगळेपणा, दॅट इज द ॲबिलिटी.
कॅन या शब्दात तुम्ही जर वापरला तर तुम्हाला त्याचा काय करता येईल, होकारार्थी, नकारार्थी आणि प्रश्न वाक्यात उपयोग करता येईल. आणखीन वाक्य, मी 50 किलो वजन उचलू शकतो. मी 50 किलो वजन उचलू शकतो. समजा एखाद्या 8 वर्षाच्या मुलाला सांगितलं की 50 किलोची गव्हाची गोणी आहे, उचल बरं. तो काय म्हणाल, मम्मी मी उचलू शकत नाही. का? कारण ते 50 किलो गहू उचलून घेण्याची एक विशिष्ट पात्रता लागते, तेवढी ताकद लागते. त्याच्यामध्ये ताकद नाही पण तो म्हणत नाही. पण एक व्यक्ती जे शेतकरी समाजाच्या ते 50 किलोची गोणी सहज उचलू शकतात. शहराचा प्रश्न वेगळा आहे. शहराच्या लेकरांना 10 किलो उचला म्हटलं तर त्यांना उचलता येत नाही. पण खेड्यातले आज मी पाहिले 50 किलोचे काय 100 किलोचं पोतं ते सहज पाठीवर उचलून घेतात आणि अक्षरशः घरापर्यंत, खेळापासून घरापर्यंत वाहू शकतात. ती त्यांची काय झालेली आहे, पात्रता, ॲबिलिटी. मी 50 किलो वजन उचलू शकतो, तर आपण कसं म्हणा, आय कॅन लिफ्ट 50 kg वेट. आय कॅन लिफ्ट 50 kg वेट. मी 50 किलो वजन उचलू शकतो. जर क्षमता नसेल तर निगेटिव्ह करताना आय कॅन नॉट. आणि जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला कॅन यू, असं विचार, कॅन यू लिफ्ट 50 kg वेट. कॅनची माहिती समजली. वर्तमान काळामध्ये एखाद्या व्यक्तीची पात्रता दाखवण्यासाठी आपल्याला कॅनचा वापर करायचा आहे. कॅन संपला. आता पुन्हा तुमच्या कॅनच्या संदर्भामध्ये समस्या येणार नाही असं मी गृहीत होतो. आणि आपण कॅनचाच दुसरा भाऊ कूड, त्याचाही अभ्यास करू. आपण कूडचा वापर शिकणार आहोत. आणि कॅनच्या जोडीनं त्याचा दुसरा भाऊ कूड मी असं म्हटलं तर कूड हा शब्द आपण भूतकाळात याच अर्थाने वापरू. याच अर्थाने म्हणजे जर तुम्हाला त्या व्यक्तीची पात्रता दाखवायची असेल. आणि हा भाग आपण पुढील तासामध्ये शिकणार आहोत. आज आपण इथंच थांबू आणि आपल्याला जसं कॅन समजला तसं कूड समजून घेण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जे आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. आणि विशेष करून आपल्या मित्रमंडळीला आणि नातेवाईकाला शेअर करा. कारण माझी इच्छा आहे की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सोपी इंग्रजी लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांनी शिकावं आणि त्या शिकण्यातून स्वतःला त्यांनी परिपूर्ण बनवावं. माझा प्रयत्न तोच आहे की जनतेची सेवा या दृष्टीने आपल्याला करता येईल. थँक्यू. सर्वजण आनंदी राहा, सुखी राहा आणि येणाऱ्या दिवसामध्ये इंग्रजी शिकण्याचा मनपूर्वक प्रयत्न करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.